15 फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी हे उपाय जरूर करा. यातील 4 उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांचे लग्न पार्वतीसोबत झाले होते हे दुनियाभरातील लोक म्हणतात. पण ज्यांनी शिवपुराण कथा ऐकली असेल किंवा वाचली असेल तर भगवान शंकरांच्या विवाहाची तारीख ही नाही. भगवान देवादिदेव महादेव यांच्या विवाहाची तारीख वैशाख शुक्ल पंचमी म्हणजेच वैशाख महिन्यातील शुक्ल पंचमीला पडते. त्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. ही जी शिवरात्री आहे विवाहाची रात्री नाही, तर ही शिवरात्री ब्रह्मा आणि विष्णूंनी भगवान शंकरांना जाणून घेण्यासाठी पृथ्वीवर प्रथम शिवलिंग प्रकट केले होते. तर ही भगवान शंकराच्या जन्माची शिवरात्री आहे, प्रागट्याची शिवरात्र आहे. तर ही माघ महिन्यातील मोठी शिवरात्र आहेत. तर ह्या शिवरात्रीला भगवान ब्रह्मदेव आणि भगवान नारायण भगवान शंकरांना एक पर्वत फिरून एका लिंगाची आकृती लिंग स्वरूप प्रकट केले. त्यांचे स्वरूप प्रकट केले. त्यांचा जन्म आपल्याला कोणी विचारले की भगवान शंकरांचा जन्म कधी झाला होता, तर आपण बिनधास्त सांगावे की शिवरात्रीच्या दिवशी. तर आपल्याला आपल्या जन्माची तारीख माहीत नसेल तर आपण नियम बनवावे की आपला जन्मही शिवरात्रीच्या दिवशी झाला आहे. तर ठीक आहे. परब्रह्म परमेश्वर स्वयं महादेव शिवरात्रीच्या दिवशी प्रगट होतात. त्यांचे शिवलिंग त्यांची आकृती प्रगट होते आणि ब्रह्माजी वरती जाऊन माहिती करता की आकाशामध्ये वाढत जातात. तरीही त्यांना भगवान शंकरांच्या शिवलिंगाचे टोक मिळत नाही. भगवान नारायण खाली पाताळामध्ये बघत जातात. त्यांचे चरण मिळत नाही तर हरून जातात. भगवान शंकरांना ओळखणे कठीण आहे. तर आता बघूयात महत्त्वाचे महाशिवरात्रीचे अत्यंत महत्त्वाचे उपाय. त्यातील पहिला उपाय, तर माघ महिन्यामध्ये जी मोठी शिवरात्र पडते तर त्या शिवरात्रीच्या दिवशी सगळ्यात जास्त जरुरी काय असते? शिवलिंगावर अर्पण करणे काय जरुरी असते? तर एक बोर. मात्र एक बोर महाशिवरात्रीच्या दिवशी समर्पित केले जाते. तर का केले जाते? तर घरामध्ये जेवढेही सदस्य राहतात तेवढ्या सदस्यांच्या जिंदगीमध्ये कधी अशी बिमारी नाही हो की आपल्या घरात राहणाऱ्या सदस्यांची अकाल मृत्यू होऊ नये. त्यासाठी मात्र एक बेलपत्राच्या जागेवर एक बोरही समर्पित केले तर अकाल मृत्यू टाळून जाते. दुसरा महत्त्वाचा उपाय, भगवान शंकरांना शिवरात्रीला काय समर्पित केले जाते? तर बोर अर्पण केले जाते. किती बोर अर्पण केले जाते? तर प्रत्येक शिवरात्रीचे 1 तर 12 महिन्याचे 12 बोर भगवान शिवांना समर्पित केले जाते. कशासाठी समर्पित केले जाते? तर एका बोराचे महत्त्व आहेत. पहिले बोर भगवान शंकरांना जेव्हा अर्पण केले जाते ते वंशवृद्धीसाठी केले जाते. तर दुसऱ्या नंबरचे बोर जे अर्पण केले जाते तर ते संपदा प्रदान करते. आणि तिसऱ्या नंबरचे बोर अर्पण केले जाते तर ते मुलांना बुद्धी प्रदान करते. चौथ्या नंबरचे बोर जर भगवान शिवांना शिवरात्रीच्या दिवशी समर्पित केले जाते तर ते घरामधील रोग दोष बिमारी दूर करते. 5व्या नंबरचे बोर भगवान शिवांना समर्पित केले जाते ते आपल्याला रोगापासून मुक्त करते. 6व्या नंबरचे बोर आपले अडकलेले काम पूर्ण करते. आणि 7व्या नंबरचे बोर आपले कोणतेही कार्य होत नसेल तर ते कार्य सफलताच्या दिशेने घेऊन जाते. 8व्या नंबरचे बोर आपल्या घरामध्ये काही सुख घेऊन येते, आनंद घेऊन येते. 9व्या नंबरचे बोर आपल्या घरामध्ये वैभव प्रदान करते. 10व्या नंबरचे बोर आपल्या घरामध्ये संपदा देते. 11व्या नंबरचे बोर व्यक्तीला एकादशीच्या बरोबर पुण्यफळ प्रदान करते. आणि 12व्या नंबरचे बोर व्यक्तीचे जीवन सौभाग्यमय बनवते. स्त्रियांना अखंड सौभाग्यवती प्रदान करते. 12 महिने शिवरात्री येते. प्रत्येक महिन्याचे एक बोर, प्रत्येक शिवरात्रीचे एक बोर भगवान शंकरांना 12 महिन्याचे एकत्र करून एक मूळ शिवरात्रीला भगवान शिवांना समर्पित केले पाहिजे. जीवनाला अखंड सुखाची अनुभूती होते. शिवरात्रीचा अत्यंत महत्त्वाचा तिसरा उपाय, तर शिवरात्रीचा प्रसंग सांगितला जातो. आपल्या मनाची अभिलाषा ठेवून
तुम्हाला जे पाहिजे त्यासाठी एक काळी मिरची आणि काळ्या तिळाचे 7 दाणे हातामध्ये ठेवून आपली कामना करून मनामध्ये आपल्या मनातील बोलून भगवान शंकरांच्या शिवलिंगावर अर्पण करून द्यावे. आपली मनोकामना प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते. मुख्य शिवरात्रीला अर्पण केले तर पुढच्या महिन्यातील शिवरात्रीपर्यंत आपली मनोकामना पूर्ण होईल. ज्यांच्या घरामध्ये क्लेश राहतो, सासूनामध्ये क्लेश असेल, घरात भांडणं होत असेल तर एक गव्हाची ओंबी घ्यावी. तर अशा गव्हाच्या 7 ओंब्या तोडून आपल्या घरात फिरून आपले नाव आणि गोत्र बोलून ते भगवान शंकरांना समर्पित करून द्यावे. जिंदगीमध्ये कधी सासू सुनेचे भांडणं होणार नाही. शिवरात्रीच्या दिवशी ते समर्पित करावे. आपल्या घरामध्ये कधी क्लेश होणार नाही. महाशिवरात्रीचा 4था अत्यंत महत्त्वाचा उपाय. जो व्यक्ती जास्त आजारी राहतो, आजार त्याला घेतलेला राहत असेल तर शिवलिंगावर बोरं अर्पण करावे. तर 7 बोरं घेऊन आपल्यावरून उतरवून शिवरात्रीच्या दुपारी 12 वाजता भगवान शंकरांच्या शिवलिंगावर समर्पित करावे. आपला रोग आजार मात्र 3 महिन्यामध्ये समाप्त होईल. शिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान शंकरांच्या शिवलिंगावर एक धतुरा समर्पित करावा. तो धतुरा अर्धा तास समर्पित करून ठेवावा आणि आपण श्री शिवाय नमस्तुभ्यम जप करावे. ज्या मंदिरामध्ये आपण धतुरा अर्पण केला आहे त्या मंदिराच्या बाहेर बसून श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्र जप करावे. दुकान चालत नाही, लक्ष्मी टिकत नाही, शेतीमध्ये पीक चांगले येत नाही, संपदा येत नाही तर तो धतुरा एका लाल वस्त्रामध्ये बांधून आपल्या दुकानामध्ये, आपल्या घरामध्ये रात्री 12 वाजेपासून ते 4 वाजेच्या मध्ये तो बांधून द्यावा. ज्या जमिनीमध्ये चांगले पीक येत नाही त्या जमिनीमध्ये पुरून द्यावे. आपल्याला जीवनामध्ये कधी तकलीफ येणार नाही, लक्ष्मी वाढत जाईल. तर 12 महिने शिवरात्री येते, तिला 12 मासे शिवरात्री बोलले जाते. जिंदगीमध्ये जास्त नियम घेऊ शकत नसेल तर एक नियम घ्यावे. तर त्याचे फळ काय असते हे मात्र 3 महिन्याच्या शिवरात्री करून बघावे. केवळ 3 महिने करून बघावे. प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते. प्रत्येक शिवरात्रीच्या दिवशी 3 ठिकाणी दिवा लावण्याचा प्रारंभ करावे. पहिला बेलपत्राच्या वृक्षाखाली, दुसरा भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये, तिसरा आवळ्याच्या वृक्षाखाली. केवळ ह्या 3 ठिकाणी दिवा लावायला प्रारंभ करावे. प्रत्येक महिन्यामध्ये जी मासिक शिवरात्री येते त्या शिवरात्रीच्या दिवशी हे दिवे लावावे. आपण 12 महिने नियम करावे की मी 12 महिने दिवे लावल. मी व्रत करू किंवा ना करू, मी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये 12 महिन्याची जी शिवरात्री पडते त्या शिवरात्रीच्या दिवशी मी दिवा लावेल. मी ह्या 3 ठिकाणी जाईल. पहिले बेलपत्राच्या वृक्षाखाली, दुसरे भगवान शंकराच्या मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या दरवाजावर, तिसरे आवळ्याच्या वृक्षाखाली. या 3 ठिकाणी आपण प्रणाम करून झोळी पसरून बाबा, देवाधिदेव महादेव, लक्ष्मी आणि पार्वतीच्या नावाने दिवा लावायला प्रारंभ करावे. 3 महिन्यामध्ये शिवरात्री पुरी होईपर्यंत हे निश्चित आहेत आपले कार्य पूर्ण होणार. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम.